मित्रहो, नुकत्याच मुंबई महानगरपालिकाच्या इलेक्शन हे संपन्न झालेलं आहे आणि ह्याच ठिकाणी मराठी माणसाने कुणाला कौल दिला हा प्रश्न पडलेला असेल. मराठी माणूस मुंबईचा हा ठाकरे गटासोबत म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि मनसे ह्यांच्या सोबतच राहिलेला आहे. 65 नगरसेवक निवडून येणं म्हणजे हे साधं काम नाही आहे. तसेच मनसेचे हे 6 नगरसेवक हे निवडून आले सुद्धा. पण 60 आणि 62 नगरसेवक जेव्हा सिटिंग नगरसेवक हे तुम्हाला सोडून जातात, अशा वेळी नवीन कार्यकर्त्याला उभं करून त्याला निवडून देण्याचं काम हे शिवसेनाच फक्त करू शकते. आता भाजपला हे 89 कॅन्डिडेट त्यांचे निवडून आलेत. त्याच्यातले 33 कॅन्डिडेट हे मराठी भाषिक नाही आहेत. म्हणजेच काय की राजसाहेब ठाकरे हे सातत्याने सांगत होते की भाजप हे गुजरात्यांसाठी काम करत आहे. हे त्याचंच एक उदाहरण आहे का? असा जनसामान्यामध्ये एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. बरं, उद्धव ठाकरे साहेबांच्या सीट कशा वाढल्या? तर त्याला सर्वात जास्त भावुक प्रतिसाद किंवा भावुक गोष्ट जी घडली ते राजसाहेब ठाकरे यांचं गाजलेलं भाषण. ह्याच्यामुळं मराठी माणूस हा जागा झाला आणि ह्या मराठी माणसाने उद्धव बाळासाहेब ठाकरे तसंच राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्यांना पटलं की अदानी अंबानी हे मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी धोका निर्माण करत आहेत आणि ठाकरेंचा आवाज म्हणजेच मराठी माणसाने ऐकला नाही असं होणारच नाही किंवा मुंबईचे माणसं हे ठाकरेंच्या सोबत नेहमीच असतात हे परत त्याने दाखवून दिले. आणि शिंदे गटाचं मुंबईमध्ये वर्चस्व काय हे या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे.